आज स्वयंपाकघरात आपण काय करणार आहोत? आज आपण करणार आहोत कोरडा झुणका. कोरडा झुणका. हो. आज हा बरं का निवडला पदार्थ तुम्ही? आपण ज्यावेळेस प्रवासामध्ये असतो, आता कीर्तनाच्या निमित्ताने सातत्याने प्रवास घडतो. हं. तर त्याकरता जेव्हा घरून काय घेऊन जायचं किंवा वारीसाठी जात असताना काय घेऊन जायचं बरं? तर हा जो कोरडा झुणका आहे, तर तो सहज 7-8 दिवस राहू शकतो अच्छा. आणि भाकरीसोबत अगदी चवीदार सुद्धा लागतो. वा, त्यामुळे वा, मी निवडला कोरडा झुणका. चला जयश्रीताई, आपल्याला आता पहिला पदार्थ करायचा आहे. काय साहित्य? भिजवून वाटलेली चणा डाळ, कोथिंबीर, हं. जिरे, मोहरी, आलं घेतलेलं आहे, हं. हिंग आहे आणि चवीपुरतं थोडं लाल तिखट, हळद आणि मीठ. चला पदार्थाला सुरुवात करू. पहिल्यांदा काय करायचं? आपण एक कढई घेऊयात. बर. आता यामध्ये थोडं तेल. तेल थोडं जास्तच लागेल कारण आपण कोरडा झुणका करतो आहे. बर, ठीक आहे. तुम्ही सांगाल तसं होईल बघा. तेल बघा. हो, बस. बर. मला एक सांगा, वारी करत असताना रिंगण आहे हो. किंवा टप्प्याटप्प्यावरती येणाऱ्या वेगवेगळ्या अद्भुत अशा अत्यंत सुंदर गोष्टी आहेत. तुम्हाला काय यातलं खूप असं छान आणि जवळचं वाटतं? ज्या वेळेस पालखी मंदिरातून प्रस्थान करते, हां. म्हणजे जगामध्ये अद्भुत ही गोष्ट आहे. काही हो. गोष्टी संतांच्या माध्यमातून ह्या जेव्हा घडतात ना, तेव्हा संपूर्ण जगाला आश्चर्य वाटतं. त्यातली ही एक गोष्ट, ज्यावेळेस माऊलींची पालखी प्रस्थान करते ना, त्यावेळेस सोन्याचा कळस हल्ला जातो. हे किती दैदिप्यमान आणि दिव्य आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जगद्गुरु तुकोबारांची बीज असते, त्यावेळी देहूतील जे झाड आहे ते सुद्धा हलतं. किती छान. वा, फारच छान. या गोष्टींवरती फक्त श्रद्धा ठेवायची, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पुढे पुढे जायचं, हो की नाही? चला, तेल गरम झालंय. काय करूया आता? आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घेऊयात. जिरं घातलं, मोहरी घातली. पुढे काय? यामध्ये थोडं, आल्याचे काप, हो, अर्धा चमचा आलं, थोडंसं चवीपुरती हिंग, हिंग, चवीनुसार तुम्हाला आवडेल असं मिरची पावडर. जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. बर. आता थोडी हळद. हळद, भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे. आधी याला व्यवस्थित आपण, तुम्हाला कीर्तनाची गोडी कशी लागली हो? लहानपणापासून वडिलांना कीर्तन करताना पाहत होते. त्यामध्ये असं वाटत होतं की आपणही कधीतरी असं उभं राहावं, समाज प्रबोधन करावं, भक्ती नामामध्ये असंच मिसळून जावं, असं पहिल्यापासून लहानपणापासूनच वाटायचं. आता यावरती आपण 2 मिनिटे झाकण ठेवूयात. बर. कीर्तनामध्ये एखादा अभंग आपल्याला सादर करावा लागतो. हो. तुमच्या आवडीचा अभंग एखादा आम्हाला ऐकवला तर आम्हाला आनंद होईल. कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या आधीच जेव्हा भगवंताला नमन केलं जातं, तर त्यावेळेसच कीर्तनाला त्याशिवाय सुरुवातच होऊ शकत नाही, असा रूपाचा अभंग. तर त्यामध्ये असं म्हटलं गेलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, वा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.